भाई मी एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, फक्त राग येऊन देऊ नको. पण मला एक सांग की तू जे आत्ता शिक्षण घेतोयस किंवा तू ज्या नोकरीच्या मागे आत्ता पळतोयस ना, ती खरोखर तुझ्या आवडीची आहे का? की आजूबाजूच्या समाजाने तुझ्या डोक्यात भरलेला तो कचरा आहे? सिरीसी बात आहे. जर तुझ्यात हिंमत असेल ना तर पुढचे 40 सेकंद लाईक नाही तर स्क्रोल करून टाक. आपल्याकडे ना 2 गोष्टींचा भयंकर माज आहे किंवा भयंकर क्रेज आहे म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, एक तर सरकारी नोकरी किंवा पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये IT कंपनीमध्ये AC मध्ये बसायचं आहे. MPSC UPSCची फॉर्म भरणारे लाखो पोरं वर्षानुवर्ष लायब्ररीत आयुष्य घासतात. विषय काय तर भाई म्हणे सरकारी नोकरीचा शिक्का बसला ना तर आयुष्य सेट आहे. आणि ते IT वाले गळ्यात ID कार्ड घालून शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी मिळाली की स्वतःला जगाचा मालकच समजतात. पण आतून त्यांचं काय चाललंय ना, त्यांच्या डिप्रेशनच्या गोळ्यांनाच माहीत आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आपली विचार करण्याची जी ताकद आहे ती या सिस्टमनं मारून टाकली का हो? आपल्या आजोबांनी पंजोबांनी शून्यातून शेती उभी केली होती, गावामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे उभे केले होते. ती हिंमत, ती रिस्क घेण्याची ताकद आपल्या रक्तामध्ये होती. मग आजचा आपला तरुण एवढा लाचार का झालाय की त्याला कुठल्या तरी साहेबाच्या हाताखाली 9 ते 5 गुलामगिरी केल्याशिवाय सेफच वाटत नाही? जर मी तुला बोललो ना की MPSC साठी 5 वर्ष घालवण्यापेक्षा किंवा IT मध्ये स्वतःचा जीव जाळण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर गावाकडे किंवा शहरामध्ये छोटा मोठा बिझनेस सुरू कर, छोटा मोठा उद्योगधंदा सुरू कर, तुला घाम फुटेल. का माहिती आहे का? कारण आपल्या सिस्टमने, आपल्या शिक्षण पद्धतीने आणि आपल्या नातेवाईकांनी आपल्या डोक्यात एकच गोष्ट फिट केली आहे, रिस्क लेणे का नाही, आहे ना? स्वतःचं डोकं चालवायचं नाही. जो रस्ता सगळेजण पकडतात ना त्याच रस्त्याने जायचं. अरे 4 लोकांनी नावं ठेवली तर ठेवू दे ना. जर तू कोणाच तरी हाताखाली 20,000 रुपये कमवून खुश असतील ना तर ठीक आहे, सोडून दे. तुझ्यासाठी हा व्हिडिओच नाही. तू मोठ्या स्वप्नांच्या गप्पा मारणं बंदच कर. ठीक आहे, रात्री स्क्रोल करताना मोटिवेशनचे व्हिडिओ बघणं बंद कर. स्वतःची क्षमता ओळख बाय. ही हुशारी फक्त कागदावरच्या डिग्रीपुरती मर्यादित ठेवू नको. जर स्वतःच्या हिमतीवर काहीतरी उभं करण्याची ताकद असेल ना तर या चौकटीतून बाहेर पडावं लागेल. गुलामासारखं आयुष्य जगायचं आहे की स्वतःच्या साम्राज्याचा राजा व्हायचा आहे, हा निर्णय पूर्णपणे तुझा आहे. भाई माइंडसेट बदलला ना सगळं ऑटोमॅटिक बदलेल. ठीक आहे.